बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय। काल प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली। शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सुद्धा या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत। नेमका प्रचार कसा सुरू आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रविकांत तुपकर आहेत। भाऊ, उमेदवारी जाहीर केली, तुम्ही स्वतः अर्जही भरणार आहात 2 तारखेला, कसा नेमका प्रचार सुरू आहे तुमचा? माझी उमेदवारी ही बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने जाहीर केलेली आहे। शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, भूमिहीन, तरुण, शहरातले नागरिक यांचा सगळ्यांचा आग्रह आहे की मी लोकसभेमध्ये उतरलो पाहिजे आणि जनतेचा भरभक्कम पाठिंबा आम्हाला मिळतो आहे। लोकांनी मनोमनी ठरवून टाकलंय यावेळेला की काही झालं तरी शेतकऱ्याचं लेकरू दिल्लीच्या संसदेमध्ये गेलं पाहिजे आणि आपला आवाज बुलंद झाला पाहिजे। कारण या प्रस्थापित नेत्यांवर लोकांचा आता विश्वास राहिलेला नाहीये, राजकीय पक्षांवर लोकांचा आता विश्वास राहिलेला नाहीये। आज इकडे, उद्या तिकडे, संध्याकाळी इकडे, सकाळी तिकडे, त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवायचा कुणावर? सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे। त्यामुळे लोकांनी ठरवलंय की आता पक्ष बाजूला ठेवू, प्रस्थापित नेते बाजूला ठेवू आणि सर्वसामान्यांसाठी लढणारा एक शेतकऱ्याचा पोरगा या संसदेमध्ये पाठवू। त्यामुळे 100% बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्याची फाईट होईल त्याची माझ्यासोबतच होईल आणि मी फक्त शेतकऱ्यांचं किंवा सर्वसामान्यांचं प्रतीक आहे। म्हणजे या सगळ्यांच्या असंतोषाचा मी एक प्रतीक आहे। पण या बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गावगाड्यातल्या शेतकऱ्यांचा विजय होणार आहे। काल महायुतीकडनं प्रताप जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली। 2 दिवसा अगोदर महाविकास आघाडीकडचे नरेंद्र खडेकर यांना उमेदवारी जाहीर झाली। वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा उमेदवार या ठिकाणी मैदानात असणार आहे, तुम्ही सुद्धा असणार आहे। कसं चित्र असेल साधारण? नाही, चित्र असं आहे की महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे, त्यांचं एकमेकांचा आपसात पटत नाही। विद्यमान खासदारांबद्दल या जिल्ह्यातल्या अनेक लोकप्रतिनिधींची नाराजी आहे। ते जरी उघडपणे बोलत नसले पण तरी सुद्धा, कारण 15 वर्षात तुम्ही गावात जाणार नाही, लोकांना भेटणार नाही, लोकांच्या सुखदुःखात जाणार नाही, सांगण्यासारखं एकही काम केलं नाही ना। सोयाबीन कापसाबद्दल यांनी कधी दिल्लीच्या सभागृहात आवाज उठवला नाही, कधी या जिल्ह्यात एखादा मोठा प्रकल्प आणला नाही, कधी प्रायव्हेट कंपन्यांची इथे इन्व्हेस्टमेंट झाली नाही, तरुणांना रोजगार नाही। भारतभाऊ बोंद्रेंनी ज्या सिंचनाच्या सोयी केल्या त्याच्यानंतर यांनी काही नवीन वेगळं काही केलेलं नाही। म्हणजे फक्त निवडून यायचं, निवडून आल्यावर सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असा उद्योग यांनी केला। त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे। आणि मला सांगा, मला असं वाटतं जेवढे काही उमेदवार मैदानात उतरतील त्यांनी शेतकऱ्यांसाठी कधी लाटाकाट्या खाल्ल्या हो, कधी जेलमध्ये गेले, कधी तुरुंगात गेले, कधी मार खाल्ला? अरे आम्ही लाटाकाट्या झेलल्या, आम्ही तुरुंगवाऱ्या केल्या, आम्ही जेलमध्ये गेलो, आंदोलनामुळे लोकांच्या खात्यात विम्याचे पैसे मिळवून दिले। किमान आम्ही शेतकऱ्यांसाठी संघर्ष तर करतोय, तरुणांसाठी करतोय, नोकरदारांसाठी आम्ही संघर्ष करतोय। ज्याचा कोणी वाली नाही त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करतोय। या देशाला स्वातंत्र्य हे आंदोलनातून मिळालेले, सत्याग्रहातून मिळालेले, म्हणून सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्याची 22 वर्ष मी घातली। मी माझ्या कुटुंबावर तुळशीपत्र ठेवलं घरादारावर आणि लोकांसाठी काम करतोय। त्यामुळे माझ्या कामाची मजुरी म्हणून लोक मला 100% मत देतील आणि या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार आणि माझी दोघांचीच फाईट होणार आहे आणि त्यात विजय सर्वसामान्य शेतकऱ्याचा होणार आहे। तुमचा जवळपास 20-22 वर्षाचा अनुभव आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामधला। जे प्रतापराव जाधव आता उमेदवारी दाखल करतील, उमेदवारी जाहीर झाली त्यांना शिवसेनेकडनं, त्यांचा जवळपास 30 वर्षाचा अनुभव आहे। 3 वेळा खासदार राहिलेत, 3 वेळा आमदार राहिलेत, कसा टिका लागेल? नाही, हे बघा, निवडणूक ही लोकशाही पद्धतीने होत असते। आता हे आपले खासदार तर समजा जिल्ह्याच्या बाहेर फारसं त्यांना कोणी ओळखत नाही, पण अटल बिहारी वाजपेयी फार मोठं नाव होतं, फार मोठे नेते होते, त्यांना सगळी जनता मानत होती। वाजपेयी साहेबांचा सुद्धा पराभव एका अपक्ष माणसाने, राजा प्रताप नावाच्या माणसाने केला होता। इंदिराजींचा सुद्धा पराभव झाला होता। त्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाही। याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुखदेव नंदाजी काळे नावाचा फाटका माणूस, चिंचोली आपलं सिंदखेड राज्यातले, पायात चप्पल नाही, अंगावर फाटके कपडे, अशा माणसाने सुद्धा वासनिक साहेबांचा पराभव करून या जिल्ह्यातल्या जनतेने त्यांना खासदार केलं होतं। अशी किती नावं सांगता येईल? सदाशिवराव मंडलिक कोल्हापूरमधनं अपक्ष खासदार झाले होते 2009ला, राजू शेट्टी अपक्ष खासदार झाले होते 2009ला। असं काही नाही, असे अनेक उदाहरण आहेत। आता सध्या 2019ला विनोद निकोले नावाचे वडापावची गाडी चालवणारे पालघर डहाणूमधून आमदार झाले, लोकांनी वर्गणी करून दिलं। गणपतराव देशमुखांना 11 पंचवार्षिकमध्ये आमदार केलं लोकांनी वर्गणी करून। असे अनेक उदाहरण आहेत। बच्चू कडूंना लोकांनी अपक्ष निवडून आणलं, विधानसभेमध्ये एकदा नाही 4 वेळा आणलं। त्यामुळे असं काही म्हणायचं कारण नाही। जनतेने जर का मनात घेतलं तर भल्या भल्यांना सुद्धा जनता धूळ चारू शकते। त्यामुळे आता त्यांच्याही लक्षात आलेलं आहे, ते खासगी लोकांमध्ये सांगतात की आपल्याला रविकांत तुपकरचा धोका आहे। आणि रविकांत तुपकर म्हणजे मी काय साऊथचा हिरो थोडीच आहे। सर्वसामान्य जनता माझ्या बरोबर आहे। आज लोक वर्गणी देत आहेत, लोकांनी माझा प्रचार हाती घेतलेला आहे। हे लोक गाड्या पाठवले तरी लोक त्यात बसायला तयार होत नाही आणि आम्ही गाड्या न पाठवता
लोक स्वतःच्या खर्चाने आमच्या प्रचाराला लागलेले आहेत. जनतेने माझी निवडणूक हाती घेतलेली आहे आणि एखादी निवडणूक जेव्हा जनता हाती घेते तेव्हा 100% विजय प्राप्त होत असतो. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. काल जेव्हा प्रतापराव जाधवांना उमेदवारी जाहीर झाली त्या अगोदरच दुपारी आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनेकडनं अर्ज भरला. कसं पाहतात? आता याच्यातच तुम्ही समजून घ्या सगळं काय आहे ते, की त्यांच्यात किती अलबेल आहे. म्हणजे मी काही त्यांच्या बाबतीत बोलणार नाही त्यांचं काय चाललंय काय नाही, परंतु जिल्ह्यातल्या जनतेला समजलेलं आहे. आता उघडपणे जरी काही मंडळी बोलत नसली तरी सुद्धा सर्वसामान्य जनतेमध्ये जर तुम्ही बूम घेऊन गेले तर लोक तुम्हाला सांगतील विद्यमान खासदाराचं तर लोक नाव काढू देत नाही गावात गेलं. अशी परिस्थिती आहे. ते आता 2019 आणि 2014ला मोदी साहेबांच्या नावाने निवडून आले. जसं मी स्वतंत्र आहे, यांना पक्षाचा आधार घेऊन यावं लागतं. पक्षाची तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मी हिंमत दाखवली ना स्वतंत्र मैदानात उतरण्याची. हे दाखवू शकतात का? स्वतंत्र या मला मैदानामध्ये. तुमची फाईट मग फक्त प्रतापराव जाधव यांच्या सोबतच आहे? 100%. हे काय मी सांगण्याची गरज नाही, सर्व तसे सांगतायत. तुम्ही जिल्ह्यातल्या जनतेला विचारा, कोणाला कोणत्याही माणसाला जाऊन विचारा, कोणत्याही गावात जाऊन विचारा. आणि विजय आमचा 100% शेतकऱ्यांचा होणार, एवढी ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि याच्या आधी सुद्धा जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांनी किंवा गावगाड्यातल्या शहरातल्या नागरिकांनी एखादी गोष्ट मनात घेतली तेव्हा तेव्हा सामान्य माणसाचा विजय झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, या प्रस्थापित नेत्यांना लोक कंटाळले आहेत, प्रस्थापित पक्षांना लोक कंटाळलेत. लोकांना काहीतरी नवा इतिहास घडवायचा आहे, नवं परिवर्तन घडवायचं आहे. या मूडमध्ये बुलढाणा जिल्ह्यातली जनता आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आता वारंवार सांगत नाही, पण बुलढाणा जिल्ह्याचा किंवा लोकसभेचा निकाल हा ऐतिहासिक आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणार असेल. जो गायकवाडांनी जो अर्ज भरला काल दुपारी, काल सायंकाळी उमेदवारी जाहीर झाली प्रतापराव जाधवांची, कुठेतरी भाजपावर दबाव आणण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. आता मला नाही सांगता येणार ते काय आहे, परंतु आपसामध्ये त्यांच्यात काहीतरी असू शकतं. आणि नेमकं काय मला असं वाटतं ते संजू बोलाच आपण विचारलं पाहिजे, ते अधिक स्पष्टपणे त्याच्या बाबतीत सांगू शकतील. कारण जे काय चाललंय जिल्ह्यामध्ये ते काही फार बरं चाललंय असं नाहीये. त्यांच्या माहितीच्या मेळाव्यामध्ये सुद्धा अनेक आमदार सांगतात की तुम्ही 10 वर्ष गावात येत नाही, लोकांना भेटत नाही, आता भेट जा तुम्ही इथून पुढे. असं त्यांचीच लोक जर त्या भाषणात देत असतील याचा अर्थ तुम्ही समजून घ्या ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. येत्या 2 तारखेला ते सुद्धा या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र त्यांनी ही जी लोकसभेची निवडणूक आहे ही या लोकसभेच्या निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल लागेल अशा पद्धतीने या ठिकाणी वक्तव्य केले. कॅमेरामन दिलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.